सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाणे नाशिक या महामार्गावरती पुन्हा एकदा आता खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि या ठिकाणी खारेगाव टोल नाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे। त्यामुळे नक्कीच ह्या खड्ड्यांची डोकेदुखी ही वाहनधारकांना झालेली आहे। त्यामुळे रस्त्यावरती असणाऱ्या महामार्गाचं काम देखील या ठिकाणी सुरू आहे। 4 पदरी रस्त्याचं काम या ठिकाणी सुरू असल्यामुळे त्याचा देखील फटका वाहनधारकांना या ठिकाणी बसत आहे। त्यामुळे गेल्या 1 तासापासून ही वाहतूक कोंडी या ठिकाणी सामना वाहनधारकांना करावा लागत आहे। ठाणे ते नाशिक असा हा महामार्ग आहे आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे आणि रस्त्याच्या कामामुळे या ठिकाणी वाहनधारकांना गेल्या 1 तासापासून वाहनधारकांना सामना करावा लागतो। त्यामुळे नक्कीच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून देखील या ठिकाणी वाहतूक कोंडी दूर करण्याचं काम सुरू आहे। मात्र सध्या तरी परिस्थिती ज्या पद्धतीने दिसून येते की खड्ड्यांमुळे ह्या ठाणे नाशिक महामार्गावरती अनेक गाड्या ज्या आहेत ते बंद देखील पडत आहेत। त्यामुळे नक्कीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कामाची देखील जे कामं आहेत ती देखील संत गतीने सुरू आहे। त्यामुळे याचा फटका या वाहनधारकांपासून दुचाकी असेल या 4 चाकी यांच्या देखील या ठिकाणी खड्ड्यातनं आपला रस्ता काढताना या ठिकाणी वाट करताना हे चित्र पाहायला मिळतंय। दुचाकी असतील यांचे देखील अनेक अपघात या महामार्गावरती झाले। त्यामुळे नक्कीच रात्रीचा देखील प्रवास या ठिकाणी मोठा धोकादायक समजला जातो। त्यामुळे या महामार्गाचं काम कधी गतीने पूर्ण होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी ठाणे आणि नाशिकला जाणारा हा महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या ठिकाणी दिसून येते। कॅमेरा नागनाथसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।